खतरनाक आहे. काय आणलं डब्याला तू? बटाट्याची भाजी. अरे चिकन बिकन आणायचं काय? बटाटे आणते. चिकन नाही खात ना मी. आम्ही तर खातो ना. आम्ही सगळे बघटलेलो आहे. खाना चालू आहे खाना. काय खातो माहित नाही बरं का, दिसलं मला. काही बोलायचंय तुला? आम्ही आता तुम्ही आणलेला डबा खात आहोत. डबा नाही तर त्याच्यात असलेलं ते जे काय काय आम्ही शोधून खातो, शेंगदाणे फुटाणे काय वेगवेगळे आहे. नाही इथे भाकरी आणलेला आम्ही एवढे पोटावर पडलं की सगळ्या भाकरी संपवून टाकल्या. एक रेसिपी माझी नाही का, मग चिवडा आणि बटाटे भूक लागल्यामुळे खाऊ राहिलोय. गाईज आता आम्ही आलो शिर्डीला थांबलोय. आता जेवायला थांबलोय आम्ही हॉटेलमध्ये. ब्लॉग चालू आहे. हॅलो हॅलो, काय खाणार आहे? बघू आता मेनू कार्डवर बघू. चिकन भरतो नाही मग नॉनव्हेज हॉटेल आहे हे पैसे दिले. यांना समजत नाही काय खायचंय. पिझ्झा, ऑनियन पिझ्झा, तवा पिझ्झा. काय खाणार? पातेला पिझ्झा. खूप तिकडे आहेत का? माझा मेन कोर्स बाकी आहे अजून. आता आम्ही फ्राईड राईस मागवलाय. पनीर चिल्ली ड्राय ग्रेवी. आता आम्ही खाऊ. एक पनीर चिल्ली ड्राय. चलो जल्दी, अर्धा तास के लिए चलो. आम्ही नागपूर पोहोचलोय. सकाळी 7 वाजले. आम्ही झोपून गेलेलो. आता उठलो. ते पण दादाने उठवलं. गुड मॉर्निंग गाईज. मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. शुभ सकाळ. गुड मॉर्निंग बुक्कू. गाईज आम्ही उतरलोय. सगळे झोपेतून उठलोय आणि अचानक उतरलं आणि आम्ही उतरलो आहे थोडंसं मागेच, म्हणजे थोडंसं पुढेच. आता आम्ही परत मागे पायी चालत चाललोय. सगळ्यांची तोंड कसं तरी झालंय. गाईज आम्ही पोहोचलोय हॉटेलला. इथे व्लॉगिंग चालू आहे सगळीकडे. आम्ही गप्पा मारत बसलोय. आता आम्ही रेडी झालेलो आहोत. आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. आम्ही आलो नागपूरला. कला संगम मंच तर्फे आमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तिचं रीलला सिलेक्शन झालं आहे. माझं डॉक्युमेंटरी सिलेक्शन झालं आहे. तर रिझल्ट आहे 15 तारखेला. काय लागतो माहिती नाही, पण आलो आहे. बघू आता काय लागतं. तर होप सो मला नाही तर ऋतूला, नाही तर आमच्या कोणतरी प्राईज भेटलं पाहिजे ही अपेक्षा करतो. कोणाला एकाला भेटलं ना तरी आपण खुश आहे. काय पाहिजे दादा? चलो ना, एकाला भेटलं तरी आपण खुश आहे. चला काय ती आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. करा मग. चलो चलो. तर आता आम्ही घेतलेला आहे वडा आणि इडली. पोटभर खा, लाजू नका. आता आम्ही मागवला आहे डोसा. आमचा नाश्ता झाला आहे. आता आम्ही चाललो आहे परत हॉटेलला. आता आम्ही चांगला आराम करणार आहे. 3 वाजता आमची मीटिंग आहे. काय बोलणं चाहणार? आता काय नाही, मस्त मीटिंगला गेल्यानंतर आता वेगवेगळ्या भागातील जे कलाकार आहेत ते भेटतील. बघू पुढं अजून कोण कोण येत आहे कोण नाही. चलो बाय गाईज, भेटूया मीटिंगला. असं गाईज आता आमचा आराम झालेला आहे. आम्ही मस्त दिवसभर झोपा काढलेला आहे आणि आता आम्ही रेडी होऊन चाललो आहेत मीटिंगला. रेडी झालो आहे आणि आता आलेलो आहे हॉटेल खाली. आता बसची वेट करतोय. काय बोला. आता आम्ही चाललोय, बस आलेली आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आम्ही चाललोय बसमध्ये आणि ऋतूला गोरी दिसते. तू काय पावडर लावली?
जॉन्सन्स बेबी पावडर लावलेली दिसते मला तर. बेबी पावडर लावलं. आम्ही आता बसमध्ये बसले होतो. आम्ही चाललेलो आहे लोकेशनला आमच्या. म्हणजे मला दाखवते लोकेशन. आणि आपण थोडंसं नागपूर पण बघूया. तरी पण 4 बिस्किट. पाच नाही 6 खाल्ले. सो गाईज आता आम्ही आलोय आम्ही लोकेशनवर आलोय आणि तुम्ही बघू शकता साईडला आम्ही काहीतरी केलंय. काय नाही केलं, चहा वगैरे घेतला. जाऊ दे, बंद करा. पण माझ्याजवळ पुरावा काय आहे आदिवासी असल्याचा? जातीचा दाखला कोणी काढू शकतो. आता भरपूर बोगस घेतलेले आहेत, कुणालाही जातीचा दाखला मिळतो. पण हे जे काही पुरावे आहेत जे घरी आहेत जे आलेले नाही त्यांच्यासाठी. आपण सर्व त्यांना ओळखता. माननीय श्री अशोकजी उईके सर, आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य. आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या आपल्याला भेटायला सर्वांना आलेले आहेत. धन्यवाद सर. आज कालपासूनच नाही आले, पण आदिवासी विकास मंत्री म्हणल्यानंतर डायरेक्ट कार्यक्रमाला पोहोचवले त्याबद्दल तुमचे आभारच मानतो. परंतु आदिवासी लोक कलावंत किंवा आदिवासी साहित्यिक मोबाईल आपण 2-2 वर्षांनी चेंज करतो. तर जे इन्व्हेस्ट आहे ते मोठ्या प्रमाणात आता कार्यक्रम संपलाय. आता आम्ही भूक लागली आहे. आता आम्ही चाललोय जेवायला. सगळं आहे जेवायला, सगळ्या लोकांनी घेतले. काहीच आम्ही आत्ता जेवण घेऊन आलोय ताट आणि यांचं होत आलंय, संपलं डायरेक्ट. आमच्यासाठी थांबले पण नाही. कितवी प्लेट खाताय खरं खरं सांगा. आमची जेवणं वगैरे झाली आहेत, सगळ्यांची गप्पा वगैरे मारून झाल्या. आता आम्ही चाललो आहे हॉटेलला. तुम्ही बघू शकता हा आदिवासी उड्डाण पूल आहे आणि इथे प्रत्येक खांबावर गोंड आर्ट केलेला आहे. ते खूप सारे खांबे असे आणि खूप सुंदर सुंदर आर्ट केलेलं आहे. मला खूप आवडलं आहे आणि मस्त लाईट पण आहे वेगवेगळ्या कलर्सच्या. तुम्ही बघू शकता इथे. जाऊ, फ्रेश वगैरे होऊ आणि जेवण तर आता केलेलं आहे. याने तर 2-2, 3-3 प्लेट जेवण केलेलं आहे. आता आराम करू. सकाळीच आता आम्ही फ्रेश झाले. आता थोडासा डान्स वगैरे करतो, मग आम्ही झोपू.
ते गाणं अटक करे. आम्हाला आवरायला जरा वेळ लागला, त्याच्यामुळे सकाळी उठल्या जशी आंघोळीला गेली तशी आवाज आता चालली मी खाली. तर आज आमची कॉम्पिटिशन आहे. आजचा डे खूप स्पेशल आहे आणि आजच्या कॉम्पिटिशन उद्याचा रिझल्ट आहे. सो सगळे घाबरले होते आहेत, सगळे रेडी आहेत, सगळे थांबले आहेत माझ्यासाठी. सो गाईज चलो आज जाऊया, बस येते आम्हाला घ्यायला. गुड मॉर्निंग. नाही तर हे काय घ्यायला आली तू रिकाम पेटी घेऊन? नाश्ता करायला आलोय आम्ही. इकडे नाश्ता करताय गँग. काय खाणार आहे? ऑमलेट आहे. नॉनव्हेज नसेल नाही खात का? बरं. नाश्ता करायला आलोय. तुमच्याकडे काय काय खायचं? तुमच्याकडे काय खायचं? आणि ते मेंदूवडा आणि फ्रूट. हां त्याचं पेज पुढे घेऊन जा, चॅनल पुढे घेऊन जा. अनुभव मस्त गॉगल बिगल घालून. नाही तो दुसऱ्याच आहे, भाड्या इकडचा कोणतरी मालक आहे, हे गॉगलचा मालक इकडे भाडं लागेल बरं का? चालेल. हॅलो, थँक्यू. सांग ना, मी पण दिसतो काय. हा मग हँडसम दिसताय तुम्ही दोघं पण. लग्न आलं आमचं, सॉरी. तुम्ही खूप छान दिसतायत. कुठून आला? महाराष्ट्राचे ते हे सगळे महाराष्ट्रभर फिरून हे सगळं झालं. आपण सगळे या नागपूर नगरीत आलात. जगाच्या मध्य इकडे सत्कार समारंभ चालू आहे. आणि हे लोक झोपलेत. ते गाण्यामध्ये तुम्हीच काम करता का? हो पेठूचे गाणे तर हातूचे गाणे तुम्हीच काम करता. ते सुरगाण्याचे गाणे तुम्ही केलाय का? पण तुम्ही सुरगाणा पाहिलं नाही ना? तेच ना. पाहिलंय मी हा, सुरगाणा. गप. काय आहे सुरगाणा सांग बरं. चिल्ली. आमच्या सुरगाण्याचे सर सोबत आहे आमच्या, आणि तुम्ही असं बोलता. आम्हाला गर्व आहे सुरगाण्याचा. पण अहो सर, तुम्ही सुरगाणाच पाहिलाय ना. तुम्ही सुरगाण्याला तुम्ही आम्हाला बोलवत नाही. तिने शूट केलंय सुरगाण्यात. गाण्यात सूर आहे. नाही, जोग म्हणेल गाणं शूट केलं. रान झोपडीला आली होती. झोपली उठली परत. कॉम्पिटिशन आहे इथे, सगळे स्पर्धक बसले. बोलतीये मी. आम्ही एवढे रील्स क्रिएटर्स आहेत सगळे. पंकज जाधव खूप नर्वस आहे. ओके ओके. मनोज दादा माझे व्हिडिओ एडिट करतोय. आणि तिकडे राजेंद्र शॉर्ट फिल्म झाले पण आम्ही इन्फ्लुएन्सर म्हणून आम्हाला हे दिलेलं आहे. आता आम्ही खूप हिवाळलोय, इथं खूप थंडी आहे.
आम्ही तर दादा काही बोलणार 2 शब्द. इथं खूप थंडी आहे आणि आम्हाला झालं ना 2 माहित नाही. 2 शब्द झाले तर थंडी आहे. थंडी काय खाऊन आलं आणि हा एकटा आईस्क्रीम खाऊन आलाय आणि एवढ्या थंडीत हा आईस्क्रीम खाऊन आलाय. आईस्क्रीम काढतो. असं वाटलं नाही का आम्हाला आणावं. मी छोटी आहे, माझ्यासाठी तरी आणायला पाहिजे होता. तिकडे कोण लावत जा मग आता माझ्यासाठी पण घेऊन ये जा. चालेल मला त्याच्यामधली एक मला दे, जा घेऊन ये. आता हे सगळ्यांना सर्टिफिकेट वाटप होते, नंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन होणार आहे. चंदना वागेरा आलम कपिल दादा तुझं पण दाखव सर्टिफिकेट. एक फोटो काढ. राजू पाडवी अरविंद बेडगा यावाच अशी अपेक्षा नाही, पण आपल्याला एक सहभाग प्रमाणपत्र भेटलं त्याचा खूप मोठा आनंद आहे. धन्यवाद. लीना गायकवाड फोटो घ्या. तृतीय क्रमांकाचं बक्षीस जात आहे अमित पवारी. सांस्कृतिक ओळख दर्शवणारी माझ्या समुदायातील व्यक्ती किंवा गट यांचे सुंदर फोटोग्राफी अमित दादाला भेटला फायनली. रोख रक्कम 75,000चा मानकरी. द्वितीय क्रमांक जात आहे रोख रक्कम 2 लाख रुपये राजेंद्रजी पवार. क्रमांक शॉर्ट फिल्म डॉक्युमेंटरी मध्ये खूप अभिनंदन. आपल्या कल्चरवरती डॉक्युमेंटरी बनवणं आपण सगळ्यांचे प्रेरणास्त्रोत आहात. आपल्याला पाहून नक्कीच आपले बांधव, आपली पिढी, आपलं कल्चर तुमच्याप्रमाणेच पुढे येईल याची शाश्वती आहे. मी नाही. राजन दादा तुला कसं वाटतंय? मला एक बोलतात नाही राहिलं. कॉंग्रॅच्युलेशन. आम्ही दोघं पण नंबर मारणार आहे. सोबत आहे. मग पुढच्या वेळेस 1 नाही 5 घेऊन जाऊ सोबत. 100% आता पहिले भेटलं. एक नेला पण आता पुढच्या वेळेस आपल्या टीमला भेटलं बघ. दादा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. टीमला नाशिकच्या राजन दादाला सेकंड प्राइज भेटलेलं आहे. सो उद्या त्याचा सत्कार होणारच आहे. आम्हाला पण मस्त सर्टिफिकेट्स भेटले. आम्ही नेक्स्ट टाइम अजून मेहनत करू आणि नाशिकच्या 5-10 जेवढ्या ट्रॉफी असेल तेवढ्या घेऊन येऊ घरी. आता आम्ही आलेलो आहेत त्या रूम लोकेशनच्या बाहेर. आता आम्ही चाललो आहेत आमच्या रूमला. सो भेटूया उद्या सकाळी. आणि उद्या आहे 15 नोव्हेंबर म्हणजेच बिरसा मुंडा जयंती. तर भेटूया उद्या सकाळी. बाय बाय, गुड नाईट. गाईज 3 वाजलेत आणि सगळ्यांना नाचून नाचून खूप दम लागलाय आणि आम्ही थकलोय. आम्ही हे आमचा गावठी खाट्या मीठ आम्ही पिझ्झा मागवलाय आता. तुझ्या उपातेच आहे. केचप बिचप लागतोय कोणाला? हो
सेल्फी घ्या ना. नाही वरून नाही, selfie घ्या ना. चॉकलेट आहे त्याच्यात, चॉकलेट. गुड मॉर्निंग गाईज, आम्ही आंघोळ केली आता, नाश्ता करायला लावलोय, नंतर भेटतो काय. नाही आम्ही नाश्ता करतोय. मी कशी दिसते कमेंट मध्ये सांगा ना. आम्ही परत आलो. किलो मध्ये किती आहे? तर म्हणे 80 रुपये. तर विचार करा पब्लिक, 1 किलो मध्ये किती ग्राम बसते. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावले. मस्त इयरिंग्स घेतलेत. दादानी पण आमच्या बहिणींसाठी मस्त ब्रेसलेट घेतलेत. राज्यमंत्री येथे विशेष आमंत्रित असलेले श्री रवींद्रजी चव्हाण, उपस्थित सर्व विधान परिषद तसेच विधानसभा सदस्य. सर्वप्रथम ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू केले होते 29 जुलै रोजी त्यांच्या कॉम्पिटिशनसाठी. 24,000 आदिवासी कलाकार. हे आहे माझ्याकडे ज्वेलरी. आणि हे सगळे कॅन्डल्स आहेत, किती छान आहेत. असं वाटतंय का पेस्ट्रीज आहेत. तर माझं हे स्केच काढलं आहे या दादाने. थँक्यू सो मच दादा. दोन आम्हाला खूप लागली आहे भूक आणि करावं लागतंय. विनाकारण घातला आता मला आलाय कंटाळा. मी खूप दमली आहे, आम्हाला भूक लागली आता. 2026 आता आम्ही चायनीज खायला. त्याला लई फ्रेंड्स भेटताय ना. हॅलो म्हणून तू फेस्टिवल करत नाही. हां म्हणून फेस्टिवल आपल्या पालघर मधलेच आहेत सर्व म्हणजे आहेत ना. आता आमचा नाश्ता झालाय, आता इथे जेवण पण झालंय. आता गप्पा मारत बसलेत सगळे. थोडंसं जेवण करून घ्या. आता आम्ही चाललोय आमच्या नाशिकला. अजून नाही, अजून आमची 9ची बस आहे. तोपर्यंत थोडंसं मेट्रोमध्ये एन्जॉय करू. बाय बाय. सी यू. बाय बाय बाय. खरं कॅमेरा समजलं असेल तर ट्रान्सलेशन करून सेंड करा. दादाला भूक लागली आहे म्हणून दादाने फ्राईड राईस ऑर्डर केला आहे. ते पण मिळेल.
हां आम्ही व्हेजिटेरियन. तुम्हाला मॅगी पण आहे इथे, मॅगी विकायला लोकांना. प्लेट पण आहे खिचडी. आता एक बस आली का हिरवी कलरची? आम्ही दोघं पण व्हेजिटेरियन आहे. स्टील ऑप्शन नाही माझ्याकडे, पण मी व्हेज फ्राईड राईस ठेवलेलो. हां आला काय तिथे बघू शकता मॅगी पण आहे. तुझी एक मैत्रीण होती पुढे. दादा अंडा खातोय. दादाचं खाऊन झालं. अरे हां मी मॅगी खाते. गाईज आम्ही आलेलो आहेत नागपूरची फेमस बर्फी, संत्री बर्फी घ्यायला आणि संत्र्याची सोनपापडी खायला. हे दोघं पण. तुम्हाला काय खायचंय, सोनपापडी की बर्फी? तुझे देशील दे बर्फी काय घेऊन देते बोल. मी घेऊन नाही देते तुम्हाला. हां द्या. गाईज तर आता आम्ही बसलोय बसमध्ये. आमची बस आता निघेल नागपूरवरून. आम्ही अजून नागपूरलाच आहे. आता आम्ही एन्जॉय करू थोडासा बसमध्ये आणि नंतर झोपून घेऊ. तसं उद्या सकाळी डायरेक्ट नाशिक आल्यावर उठणार आहोत. बदल कसं करतो? पॅक 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 पॅक. आताशी चालू आहे माझ्याकडे का? हां माझ्याकडे का? खरं आहे ना? खरंच. आता आम्ही थांबलोय ढाबा जेवणासाठी थांबलोय. काहीच 10:44 झालेत, 11:15 झाले. आता आम्ही आलो आहे जेवायला. मोहन दादा आणि मी आईस्क्रीम घेतली आहे. हा आमचा एकटा व्हेज थाळीवाला आणि बाकीचे तोंड बघत बसले, त्यांची नॉनव्हेज थाळी येते. बाकी काय नाही, काय विषय नाही. आता आमची जेवण बाकी होते, म्हणजे यांची जेवण बाकी होते आणि आम्ही दोघं आईस्क्रीम खाऊन निघालोय आता. आणि बसवाले हॉर्न देऊन देऊन एक झालेत. त्यांचं काही लगेच पण आमचं ऑर्डर येईपर्यंत त्यांचं जेवण झालं पण होतं. सगळीच आता आम्ही पोहोचलोय नाशिकमध्ये. चार लोक बसतात. आमचा ब्लॉग लास्टपर्यंत बघण्यासाठी थँक्यू सो मच. खूप एन्जॉय केलाय. मस्त ट्रॉफी पण घेऊन आलोय. ज्ञानभाऊ ट्रॉफी दाखव. अरे ज्ञानभाऊ ट्रॉफी दाखव. पुढच्या वेळेस नक्की त्याच्यापेक्षा मोठी ट्रॉफी असेल, आणि जास्त असतील प्रत्येकाकडे असेल. हा माझं डोळं वेगळं असतं ना तिचा. दादा एंडिंग करून ते चल. चलो गाईज, तर आमची नागपूर ट्रिप मस्त झाली आहे. आणि तुला कसं वाटलं नागपूरला येऊन? खूप पहिल्यांदा मस्त. बाहेर पडली आमच्यासोबत, तर मस्त राहिली ती. मी खूप एन्जॉय केला. पण थोडक्यात तुला प्राईज थोड्यासाठी राहिला पण जाऊ द्या. मस्त करू एकदम प्रॉपर. चलो गाईज, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.